मी घाबरून उठायचे, पण माझ्या आजूबाजूला कोणीच नसायचं. मीच असायचे एकटी. आज सईला बघितलं आणि खरंच असं वाटलं की सगळ्यांनाच हे सुख मिळतं, मला का नाही? शमिका, देवांश, काय झालं शमिका? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नक्की ना? चेहरा लाल झालाय. आई, नो, ऑल ओके. सईला पण झोप लागलेली दिसते. तिला जरा आराम करू दे. राईट. देवांश, मी पण निघते, मला ऑफिसला जायचं. मला सुट्टी घेता येत नाही ना? कधी कधी आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी सुट्टी घ्यावी एखादी. त्यांना आपली गरज असते ना. आणि हे सगळं नोकरी, पैसा, हे सगळं त्यांच्यासाठीच करतो आपण. देवांश, येते मी. सईची काळजी घे. आम्ही दोघेही घेऊ तिची काळजी. शो. हां प्लीज नीट जा. येते मी. येते काकू. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू फॉर कमिंग. बाय. शमिका, थांब. तुझी पर्स इथेच राहिली. नाहीतर तेवढ्यासाठी परत यावं लागेल तुला. परत तर येणारच आहे मी, कारण पर्सपेक्षा पण खूप महत्त्वाचं असं काहीतरी मागे ठेवून जाते. बाय. 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 आय नो आता तू काय विचारणार आहेस. आय नो. सी आई,
शमिका तिच्या लहानपणीची एक वाईट मेमरी शेअर करत होती माझ्याबरोबर. तेव्हाच ते बोलता बोलता भरून आलं तिला, म्हणून फक्त हातावर हात ठेवला मी. तू प्लीज काही यातनं वेगळा विचार करू नकोस हा, प्लीज. पण मी काहीच बोलले नाहीये देवा. हो भाई, आय नो यू. कसं आहे ना देवा, मुलं एकदा मोठी झाली की आईने एका मर्यादेपलीकडे त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नसते. आणि जगाचा अनुभव तुला माझ्यापेक्षा जास्त आहे. चांगलं वाईट तुला कळतं. तरी सुद्धा एक सांगते, दुःख सगळ्यांनाच असतं, म्हणून आपण सगळ्यांना खांदा देऊ शकत नाही. कुठच्या नात्याला किती महत्त्व द्यायचं ह्याचा विचार करत जा, म्हणजे नंतर गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत. सईला झोप लागली ना, आराम करू दे तिला. मी आलेच. आजचा दिवस किती स्पेशल आहे देवांश. तू स्वतःहून माझा हात हातात घेतलास. तू पण असाच माझा विचार करत बसला असशील का? काय करत असशील तू आता? ऑफकोर्स, मला तरी असे मूर्ख प्रश्न कसे पडतात? ती सई तुझ्या डोक्यावर बसली असताना तुला आपल्याबद्दल विचार करायला वेळच कसा होणार? मला कळत नाही एवढं काय आहे त्या बेसिक हाऊसवाईफमध्ये. तू मला सोडून तिला का मिळालंयस? हां, आपण आधी भेटलो नव्हतो ना म्हणून. पण आता तुझ्या आयुष्यात मी आली आहे देवा. तुझं प्रेम आता फक्त आणि फक्त मलाच मिळालं पाहिजे. पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल.